झी 24 तासनं उघड केलेलं जमीन गैरव्यवहार प्रकरण विकास खारगे समितीची बैठक संपलेली आहे। विकास खारगे समितीपुढे फाईल्सचा ढीग पडलेला आहे। कोण कुठे फाईल्स फिरवल्या यावर चर्चा झालेली आहे। पुण्यातील कोरेगाव पार्कमधील मोक्याची 40 एकर जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या ॲमेडिया कंपनीनं बळकावल्याचं झी 24 तासनं सर्वांच्या नजरेस आणलेलं होतं। विकास खारगे यांच्या अध्यक्षतेत नेमलेल्या वरिष्ठ समितीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आलेली आहे। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फाईल्स कशा फिरवल्या यावर चर्चा झाली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश सावंत। ज्ञानेश, आज विकास खारगे समितीची बैठक झालेली आहे। फाईल्सचा ढीग त्यांच्या पुढे होता, काय चर्चा झाली आहे बैठकीत, काही ताजे अपडेट? पुण्यातल्या कोरेगाव पार्क मधील 40 एकर जागेचा ज्याचा आपण आवर्जून उल्लेख करायला हवा, झी 24 तासने उघडकीस आणलेल्या या जमीन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या पातळीवर अतिशय गांभीर्याने चौकशीला सुरुवात झालेली आहे। विकास खारगे या उच्चस्तरीय समितीने आज पहिली बैठक घेतली। या समितीच्या बैठकीमध्ये पुण्यातल्या शहर तहसील कार्यालयापासून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त, मुद्रांक शुल्क विभागाचे नोंदणी महानिरीक्षक यांच्यासह स्थानिक पातळीवरचे जेवढे केवढे विभाग या संबंधित व्यवहाराशी आहेत या सगळ्यांना बोलवून या चौकशीतले प्राथमिक अहवाल जाणून घेतलेले आहेत। हा व्यवहार कसा झाला, त्याच्यासाठी कुठचे पेपर वापरले, ते कधी वापरले आणि कोण कोणासाठी पाठपुरावा करत होता, हा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। हा व्यवहार होण्यासाठी जेव्हा या संदर्भातल्या फाईल वेगवेगळ्या टेबलवर गेल्या, त्या कोणामार्फत आल्या, त्यात अधिकारी कोण होतं, त्यांना कोणाचा निरोप होतो का, ते कशासाठी या पद्धतीने व्यवहार करत होते, याची अत्यंत बारकाईने चौकशी विकास खारगे समिती केलेली आहे। आणि या संदर्भामध्ये गेली 4 तास या अधिकाऱ्यांमध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीनंतर आता तेजवानी यांच्या वकील दीपाली केदार याही खारगे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची मीटिंग आहे। या मीटिंगमधून राज्य सरकारला अत्यंत महत्त्वाचा एक अहवाल पुढच्या काही दिवसांमध्ये जाणार आहे। त्यामुळे या समितीच्या प्रत्येक कार्यवाहीकडे महत्त्वाचं असेल हे निश्चित। निश्चितच ज्ञानेश, नेमक्या कोणकोणत्या फाईल्स त्यांच्या पुढे होता किंवा या एकूणच बैठकीत काय चर्चा झाली आहे? या बैठकीमध्ये विशेषतः व्यवहार ज्या ठिकाणी झाला, जिथून मुद्रांक शुल्क बुडवला गेला, त्या मुद्रांक शुल्क विभागाचा एक रिपोर्ट होता, ज्यामध्ये राजेंद्र मुठे समितीने त्यांचा 7 दिवसाचा अहवाल मुद्रांक शुल्क विभागाच्या महानिरीक्षकांकडे दिला होता, तो एक अहवाल होता। याशिवाय जमाबंदी आयुक्तांकडे महत्त्वाची जबाबदारी होती आणि त्यानंतर कुठे त्रुटी आढळून आलेल्या आहेत, जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर आणि विभागीय आयुक्तांच्या काही नोट्स त्या विभागाच्या बैठकीमध्ये मांडण्यात आल्या आणि त्या अनुषंगाने विकास खारगे आणि त्यांचे संबंधित अधिकारी या समितीच्या प्रत्येक अधिकारी असलेल्या फाईलवरती आणि प्रत्येक फाईलवरती नजर टाकून सगळी माहिती घेत होते। आणि या संदर्भामध्ये जी काही वस्तुस्थिती आहे ती आता पुढच्या काही तासांमध्ये समोर येण्याची शक्यता आहे। मात्र एक राजशिष्टाचार म्हणून, एक प्रोटोकॉलचा भाग म्हणून या समितीचा अहवाल त्यांच्या मुदतीत दिला जाईल। मात्र झी 24 तासने हे प्रकरण उघडकीस आणलेलं आहे, त्याचा सातत्यानं पाठपुरावा करत आहे आणि घोटाळा आहे हेच जाणीवपूर्वक या व्यवहारामध्ये सरकारची फसवणूक झाली हे महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि याच निमित्ताने राज्य सरकारचे डोळे उघडले। त्यामुळे काही सूत्र हे आवर्जून झी 24 तासकडे काही माहिती देत आहेत। त्या माहितीचा भाग असा आहे, या समितीमध्ये अत्यंत महत्त्वाची काही कागदपत्र हाती लागआहेत, ज्यामध्ये अधिकारी दोषी आहेत, जे अधिकारी आता मध्ये आरोपी झालेले आहेत। निश्चितच ज्ञानेश, या बैठकीत कोण कोण होतं चर्चेसाठी? या बैठकीसाठी विशेषतः ज्यांच्या नेतृत्वात ही समिती आहे ते राज्याच्या महसूल खात्याचे सचिव, राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे होते, त्याच्यानंतर पुणे तहसील कार्यालयातले काही अधिकारी होते, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, चंद्रकांत पुंडलवाकर हे विभागीय आयुक्त आहेत, सुहास दिवसे जमाबंदी आयुक्त आहेत, यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली आणि त्या संबंधित कार्यालयाचे जमाबंदी आयुक्तांचे असतील, मुद्रांक शुल्क विभागाचे काही अधिकारी असतील, यांची या बैठकीला उपस्थित यांच्याकडून या सगळ्या संदर्भात या संदर्भातही ज्ञानेश आपल्याला ताजे अपडेट देत आहेत। ज्ञानेश, तेजवानीच्या वकील सुद्धा खारगेंच्या दालनाजवळ असल्याचं कळतंय। या समितीच्या चौकशीचा एक मुख्य भाग आहे आरोपी शीतल तेजवानी आणि त्यांची बाजू काय असेल। या समितीपुढे आज
तर या प्रकरणामध्ये चौकशीला येणं अपेक्षित होतं, मात्र न येता केवळ त्यांच्या वकिलांना इथे पाठवलेलं आहे आणि त्यांच्या वकील दीपाली केदार या महसूल विभागात विकास खारगे समितीपुढे आता हजर झालेले आहेत. विकास खारगे आणि दीपाली केदार यांच्यामध्ये अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे. या संदर्भामध्ये जी माहिती वकिलांकडून उपलब्ध होईल ती अंतिम अहवालासाठी विकास खारगे समितीसाठी वापरली जाणार आहे. शीतल तेजवानीचं जे काही म्हणणं आहे ते या समिती पुढे येणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी या समितीला तोंड देणं टाळलेलं आहे. केवळ वकीलच्या माध्यमातून ते आपली बाजू मांडतायत आणि त्यासाठी दीपाली केदार या खारगे यांच्याशी चर्चा करत आहेत. धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.